Hello students, welcome to this lecture. So this is lecture number 9 and we are going to discuss the point limiting a reagent. So we will see first the definition. Okay, limiting reagent म्हणजे काय त्याचे definition आधी बघूया. The reactant which gets consumed limits the amount of product formed and is therefore called the limiting reagent. म्हणजेच काय असणार आहे, असा रिॲक्टंट, एखादी रिॲक्शन आपण बघितली तर त्याच्यामध्ये रिॲक्टंट असतो जो की आपण लेफ्ट साईडला लिहितो नेहमीच, आणि काहीतरी प्रोडक्ट असतो. मग रिॲक्टंटची क्वांटिटी काही वेळा आपण एक रिॲक्टंट यूज करतो, काही वेळा मोर दॅन वन रिॲक्टंट सुद्धा रिॲक्शनमध्ये असतात. मग लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय असणार आहे, जे काय आपण रिॲक्टंट्स यूज करणार आहोत त्या रिॲक्टंटपैकी एक जो असेल तो लिमिटिंग रिएजंट असेल. म्हणजेच काय, जो कम्प्लिटली कन्झ्युम होतो, रिॲक्शनमध्ये पूर्णपणे तो कन्झ्युम होतो, आणि जो अमाऊंट ऑफ प्रोडक्ट जे काय आहे, म्हणजे जो काय प्रोडक्ट आपला तयार होणार आहे रिॲक्शनमध्ये, त्याला लिमिटेशन आणतो एक प्रकारचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, it is the reagent that is entirely consumed when a reaction proceeds to a completion. जो पूर्णपणे त्या रिॲक्शनमध्ये कन्झ्युम होणार आहे जेव्हा रिॲक्शन आपली कंप्लिशनपर्यंत जाणार असेल. त्यामुळे पूर्णपणे कन्झ्युम होणारा असा रिएजंट किंवा रिॲक्टंट जो असेल तो म्हणजे काय असेल, लिमिटिंग रिएजंट, ज्याच्यामुळे तयार होणाऱ्या प्रोडक्टची क्वांटिटी कमी असते. असा एखादा रिॲक्टंट ज्यामुळे काय होतं, जो काय तयार होणारा प्रोडक्ट आहे त्याची क्वांटिटी आपल्याला कमी मिळते. तो कम्प्लीट कन्झ्युम होतो पण त्याची क्वांटिटी जी काय असेल ती कंपॅरेटिव्ह टू अदर रिॲक्टंट कमी असते. त्यामुळं फायनल प्रोडक्टसुद्धा आपल्याला कमी मिळतात. असा रिॲक्टंट म्हणजे काय असणार आहे, लिमिटिंग रिएजंट. सो बाय दी एक्झाम्पल आपण बघूयात, एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात. सो तुम्हाला इन डिटेल कळेल की ॲक्च्युअलमध्ये लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय असतं किंवा त्याच्यामुळे प्रोडक्टवरती काय इफेक्ट होणार आहे. कन्सिडर द फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड. NO2चं फॉर्मेशन आपण कन्सिडर करतोय फ्रॉम नायट्रिक ऑक्साईड अँड ऑक्सिजन. म्हणजेच यावरून आपल्याला काय कळतं, नायट्रोजन डायऑक्साईड जो आहे तो प्रोडक्ट असणार आहे आणि नायट्रिक ऑक्साईड आणि ऑक्सिजन हे आपले दोन रिॲक्टंट्स आहेत. सो सिम्पली जर आपण कन्सिडर केलं तर ट्वाइस NO म्हणजे बॅलन्स केलेली रिॲक्शन आहे. हा नायट्रिक ऑक्साईड प्लस ऑक्सिजनची जर ॲडिशन आपण केली तर आपल्याला काय मिळतो, नायट्रोजन डायऑक्साईड. सो या रिॲक्शनवरून आपण काही कन्सिडरेशन्स करणार आहोत. फर्स्ट, suppose initially we have 8 moles of NO and 7 moles of O2. एक रिॲक्शन आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये दोन रिॲक्टंट्स आहेत, एक आहे नायट्रिक ऑक्साईड आणि दुसरा आहे ऑक्सिजन, आणि त्यापासून जो काही प्रोडक्ट मिळालेला आहे तो काय आहे, NO2 म्हणजेच नायट्रोजन डायऑक्साईड. त्यानंतर आपण काय कन्सिडर करतोय, वी हॅव 8 moles ऑफ NO अँड 7 moles ऑफ O2. म्हणजेच नायट्रिक ऑक्साईड आपल्याकडे 8 मोल्स आहेत आणि ऑक्सिजन 7 मोल्स आहेत. तर जो काही प्रोडक्ट असेल त्याच्यामध्ये काय फरक पडेल. मग याच्यामध्ये दोन रिॲक्टंटपैकी हा NO आहे तो लिमिटिंग रिएजंट आहे की ऑक्सिजन लिमिटिंग रिएजंट असणार आहे. सो वन वे टू डिटरमाइन विच ऑफ द टू रिॲक्टंट्स इन द लिमिटिंग रिएजंट इज to calculate the number of moles NO2 obtainable from the given initial quantities of NO and O2. तर याच्या दोन्हीपैकी जे काही रिॲक्टंट आपण यूज करतो, एक आहे ऑक्सिजन दुसरा आहे नायट्रिक ऑक्साईड, त्या दोन्हीपैकी नेमका लिमिटिंग रिएजंट कोणता आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक वे आहे, आणि तो वे काय आहे, जो काय प्रोडक्ट आपला फॉर्म होणार आहे नायट्रोजन डायऑक्साईड त्याचे नंबर ऑफ मोल्स किती तयार होतात हे कॅल्क्युलेट करायचं आहे या व्हॅल्यूजवरून. फर्स्ट, आपल्याला माहितीच आहे की लिमिटिंग रिएजंट विल यील्ड दी स्मॉलर अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. आपण इथेच डेफिनेशनमध्ये काय बघितलं तर लिमिटिंग रिएजंट काय करतो,
जे काय प्रोडक्टची क्वांटिटी आहे ती स्मॉल करतो, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला प्रोडक्ट हा कमी क्वांटिटीमध्ये मिळतो, ज्याला आपण लिमिटिंग रिएजंट म्हणणार आहोत. सो 2 कॅल्क्युलेशन्स आपण करणार आहोत. पहिल्या केसमध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे की आपण जर नायट्रिक ऑक्साईड 8 मोल्स यूज केलं तर प्रोडक्ट किती मिळेल. दुसरी केस बघायची आहे, जर ऑक्सिजन आपण 7 मोल्स वापरला तर प्रोडक्ट किती मिळेल. आणि त्या दोन्ही केसपैकी ज्यामध्ये आपल्याला कमी प्रोडक्ट मिळालेला असेल, ज्यामध्ये क्वांटिटी प्रोडक्टची कमी असेल, तो असणार आहे लिमिटिंग रिएजंट. So first, starting with the 8 moles of nitric oxide, we find the number of nitrogen dioxide produced is, इथे सुद्धा सेम सिंपल कॅल्क्युलेशन जसं आपण स्टॅइशियोमेट्रीमध्ये कॅल्क्युलेशन बघितले होते. आपण नायट्रिक ऑक्साईड घेतोय, त्यामुळं या रिॲक्शनवरून आपल्याला काय कळतं, जर नायट्रिक ऑक्साईडचे 2 मोल्स आपण यूज केले तर प्रोडक्टसुद्धा आपल्याला 2 मोल्स मिळतो. मग 2 मोल्स NO यूज केल्यानंतर जर 2 मोल्स इतकाच प्रोडक्ट मिळत असेल तर 8 मोल्ससाठी तो किती मिळेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 8 मल्टिप्लाय बाय 2 and divided by this 2. 8 moles of nitric oxide multiply by 2 moles of nitrogen dioxide, म्हणजेच हे 8 मोल्स क्रॉस मल्टिप्लाय होईल यासोबत आणि डिवाइडला हे 2 NO, आणि याचा आन्सर काय असेल, हे 2 कॅन्सल होईल, 8 मोल्स ऑफ NO2. ओके. सो फायनली आपण जर कन्सिडर केलं की 8 मोल्स आपण एक रिॲक्टंट यूज केला आहे नायट्रिक ऑक्साईड, तर तो यूज केल्यानंतर जे काय आपल्याला प्रोडक्टची क्वांटिटी मिळणार आहे ती किती असणार आहे, 8 मोल्स. सिमिलरली सेकंड कंडिशन होती आपल्याकडे ऑक्सिजन, हा दुसरा रिॲक्टंट आहे. सो ऑक्सिजन आपण 7 मोल्स इतका यूज केला तर प्रोडक्ट किती फॉर्म होईल. इथे सुद्धा सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे, 7 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 1, म्हणजे जी काही कंडिशन आपली होती रिॲक्शनची त्या रिॲक्शनवरून 1 मोल जर ऑक्सिजन यूज केला तर आपल्याला 2 मोल्स प्रोडक्ट मिळतो, पण आपण यूज करतोय 7 मोल्स, तर 7साठी किती. एका मोलसाठी 2 मोल प्रोडक्ट आहे तर 7साठी किती. सो 7 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 1, आणि याचं आन्सर आपल्याला मिळतं 14 मोल ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड. सो या दोन्ही केसवरून आपण काहीतरी कन्क्ल्युजनपर्यंत पोहोचतोय. ओके. दोन्ही केसमध्ये आपण बघितलं, फर्स्टमध्ये आपल्याला प्रोडक्ट मिळाला 8 मोल्स, देन ऑक्सिजनचा कंटेंट आपण जर 7 मोल कन्सिडर केला तर इथं आपल्याला आन्सर मिळते 14 मोल. मग यावरून आपल्याला कळतं की ही क्वांटिटी प्रोडक्टची जास्त आहे, आणि जे काय पहिल्या केसमध्ये आपण बघितलं तिथं 8 मोल्स आहेत, म्हणजे ती क्वांटिटी कमी आहे. सो बिकॉज 8 मोल्स नायट्रिक ऑक्साईड रिझल्ट्स इन अ स्मॉलर अमाऊंट ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड, म्हणजे केस 1मध्ये जे होतं, जेव्हा आपण नायट्रिक ऑक्साईड 8 मोल्स यूज केले तेव्हा आपल्याला प्रोडक्ट मिळाला 8 मोल्स. सो स्मॉलर अमाऊंट आहे, त्यामुळे NO जो आहे नायट्रिक ऑक्साईड मस्ट बी द लिमिटिंग रिएजंट. त्यामुळे ज्या रिॲक्टंटमुळे आपल्याला प्रोडक्टची क्वांटिटी कमी मिळते तो असणार आहे लिमिटिंग रिएजंट. या केसमध्ये आपल्याला NOमुळे लिमिटिंग अमाऊंटमध्ये प्रोडक्ट मिळाला आहे, म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये मिळाला आहे. सो नायट्रिक ऑक्साईड काय आहे तर लिमिटिंग रिएजंट. आणि O2 जो असणार आहे ऑक्सिजन, तो काय असेल, एक्सेस रिएजंट, म्हणजे जितकं नायट्रिक ऑक्साईड होतं ते सगळंच्या सगळं कन्झ्युम झालं आणि ते संपल्यामुळे ऑक्सिजन जो होता तो एक्स्ट्रा शिल्लक राहिला ना, आपल्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट शिल्लक राहिली, बिकॉज त्याच्यासोबत रिॲक्ट होण्यासाठी नायट्रिक ऑक्साईडची क्वांटिटी संपलेली होती. त्यामुळे आपण ऑक्सिजनला म्हणणार एक्सेस रिएजंट बिफोर रिॲक्शन हॅज स्टार्ट. ओके, क्लिअर. लिमिटिंग रिएजंट म्हणजेच काय, रिॲक्शन्समध्ये जे काय रिॲक्टंट आपण यूज करणार आहोत त्या रिॲक्टंटपैकी काय होतं, एखाद्या रिॲक्टंटमुळे प्रोडक्टची क्वांटिटी कमी मिळत असते आपल्याला, तो रिॲक्टंट सगळ्याचा सगळा कन्झ्युम होतो आणि क्वांटिटी कमी देतो प्रोडक्टची, त्याला आपण म्हणतो लिमिटिंग रिएजंट. आणि दुसरा असतो तो एक्सेस क्वांटिटीमध्ये असतो, जो काय होतो, दुसरा रिॲक्टंट संपल्यामुळे तो शिल्लक राहिलेला असतो.
एक्स्ट्रा अमाऊंट आपल्याकडे ती शिल्लक असते, ज्याला आपण म्हणणार आहोत एक्सेस रिएजंट. ऑल राईट. सो बाय कन्सिडरिंग वन एक्झाम्पल आपण क्लिअर करूयात. एक्झाम्पल आहे युरिया, ज्याचा फॉर्म्युला आहे NH2CO, ज्याच्यामध्ये CO हा कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे आणि हे अमाइन ग्रुप्स आहेत. तर हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे युरियासाठीचा. इज प्रिपेअर्ड बाय रिॲक्टिंग अमोनिया विथ कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच युरियाचं प्रिपरेशन आहे आणि तो युरिया बनवण्यासाठी इथं 2 रिॲक्टंट्स यूज केलेले आहेत. त्यापैकी एक आहे अमोनिया आणि दुसरा रिॲक्टंट आहे कार्बन डायऑक्साईड. सो सेम वे आपण जाणार आहोत. एक बेसिक रिॲक्शन आहे अमोनिया प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड आणि प्रोडक्ट आहे युरिया आणि H2O हा बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे हे दोन्ही रिॲक्ट होऊन पहिल्यांदा युरिया तयार होईल आणि जे काय रिमेनिंग पार्ट आहे तो काय आहे वॉटर मॉलिक्यूल. सो अशी कंडिशन आपल्याला दिली आणि त्यानुसार आपल्याला काही क्वेश्चन्सचे आन्सर्स करायचे. त्यासाठी बघा, फर्स्ट आहे इन वन प्रोसेस 637.2 ग्राम ऑफ अमोनिया ट्रीटेड विथ 1142 ग्राम ऑफ CO2. पहिलीच कंडिशन आपल्याला दिलेली आहे की 637.2 ग्राम इतका अमोनिया जर ट्रीट केला आपण 1142 ग्राम कार्बन डायऑक्साईड सोबत, तर विच ऑफ द 2 रिॲक्टंट्स इज द लिमिटिंग रिएजंट. म्हणजे जर अशी कंडिशन असेल, इतक्या अमाऊंटमध्ये जर हे 2 रिॲक्टंट आपण रिॲक्ट केले तर दोन्हीपैकी कोणता रिॲक्टंट लिमिटिंग रिएजंट असेल. सेकंड क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द मास ऑफ युरिया फॉर्म्ड. म्हणजे जो काय प्रोडक्ट तयार होणार आहे त्याचं टोटल मास किती असेल. आणि थर्ड आहे हाऊ मच एक्सेस रिएजंट, ग्राम्समध्ये क्वांटिटी सांगायची, इज लेफ्ट ॲट द एंड ऑफ रिॲक्शन. म्हणजे जसं आपण हे वरचं एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच पद्धतीने सेम वे आपल्याला जायचं आहे. 2 रिॲक्टंट्स आहेत, इथे सुद्धा 2 रिॲक्टंट्स आहेत. त्या 2 रिॲक्टंट्सची काहीतरी क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे. त्यामधून लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट करायचं आहे. जो काय प्रोडक्ट तयार होणार आहे त्याची क्वांटिटी सांगायची आहे आणि एक्सेस रिएजंट जो असेल तो किती एक्सेस आहे त्याची अमाऊंट सांगायची आहे. ओके, सो वी विल सॉल्व दिस स्टेप बाय स्टेप. ओके, सो ऑलरेडी आपण रिॲक्शन बघितली होती. कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया असे 2 रिॲक्टंट्स होते आणि त्या 2 रिॲक्टंट्सपासून युरिया, म्हणजे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NH2CO, ज्याच्यामध्ये CO हा कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. सो त्यामध्ये आपल्याला 3 सब क्वेश्चन्स होते. त्यापैकी फर्स्ट होता की जे काय 2 रिॲक्टंट्स यूज केलेले आहेत अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड, त्यापैकी लिमिटिंग रिएजंट कोणता आहे. सो ऑलरेडी आपण लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय हे स्टडी केलेलं आहे. ज्या रिॲक्टंटमुळे प्रोडक्टची क्वांटिटी आपल्याला कमी मिळते तो असतो लिमिटिंग रिएजंट. यामध्ये अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड असे 2 रिॲक्टंट्स आपण यूज केलेत. सो काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत ज्यावरून आपण प्रोडक्टची क्वांटिटी फाइंड आउट करणार आहोत आणि त्या प्रोडक्टच्या क्वांटिटीवरून आपण लिमिटिंग रिएजंट दोन्हीपैकी कोणता आहे हे डिसाईड करणार आहोत. सो फर्स्ट वी कॅरी आउट द 2 सेपरेट कॅल्क्युलेशन्स. अमोनियासाठी आपण वेगळं कॅल्क्युलेशन करणार आणि कार्बन डायऑक्साईडसाठी वेगळं कॅल्क्युलेशन. फर्स्ट, if 637.2 gram of ammonia reacts completely, then calculate the number of moles of urea that could be produced by the following relation. आपल्याला स्टार्टिंग दिलेलं आहे की 637.2 ग्राम इतका अमोनिया जर आपण यूज केला तर युरिया जो काही मिळणार आहे म्हणजेच प्रोडक्ट जो असेल त्याचे नंबर ऑफ मोल्स किती असतील हे फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी आपण सिंपल रिलेशन यूज करणार जे की आपण स्टायशोमेट्रीमध्ये बघितलं होतं. रिॲक्शनवरून आपल्याला काय कळतं तर अमोनिया 2 मोल्स यूज केलेले आहेत, कार्बन डायऑक्साईड 1 मोल आहे आणि त्यापासून आपल्याला 1 मोल इतका प्रोडक्ट मिळतो. सो तेच आपण कॅल्क्युलेशन्समध्ये घेतोय. NH3 म्हणजेच अमोनियाचं मास, देन अमोनियाचे नंबर ऑफ मोल्स आणि युरियाचे नंबर ऑफ मोल्स. सिंपल याचं कॅल्क्युलेशन केलं आहे नायट्रोजनचं ॲटॉमिक मास प्लस हायड्रोजनचं 17.03
रिॲक्शनमध्ये अमोनिया 2 मोल्स यूज केला आहे आणि ज्यावेळी अमोनिया 2 मोल्स असतो तेव्हा प्रोडक्ट आपल्याला 1 मोल मिळतो. मग आपल्याला कंडिशन इथे काय दिलेली आहे, जर 637.2 ग्राम अमोनिया यूज केला तर, मग इतका जर आपण अमोनिया यूज केला तर इथे नंबर ऑफ मोल्स आपल्याला प्रोडक्टचे किती मिळतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे वरच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्याच्याशी. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया दॅट इज इक्वल टू 637.2 ग्राम ऑफ अमोनिया मल्टिप्लाय बाय 1 मोल ऑफ अमोनिया इंटू 1 मोल ऑफ युरिया अँड डिवायडेशनमध्ये या टर्म्स, म्हणजेच हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल आणि या वरच्या व्हॅल्यूज असतील त्या डिवायडेशनमध्ये येणार आहेत. सो 637.2 आणि इथे 1 मोल डिवायडेड बाय 17.03, 1 मोल ऑफ युरिया डिवायडेड बाय दिस 2 मोल. सो यावरून आपल्याला आन्सर मिळतं 18.71 मोल्स इतका युरिया. म्हणजेच जर आपण 637.2 ग्राम अमोनिया यूज केला तर त्या रिॲक्शननुसार आपल्याला प्रोडक्ट जो मिळेल तो इतका असणार आहे 18.71 मोल्स. हे आपलं फर्स्ट आन्सर आहे अमोनियाच्या क्वांटिटीसाठी. देन सेकंड आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे फॉर कार्बन डायऑक्साईड. इथे सुद्धा सेम रिलेशन आपण यूज करणार. इथे मास ऑफ अमोनिया होतं त्याऐवजी मास ऑफ कार्बन डायऑक्साईड, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट युरिया. इथे सुद्धा गिवन रिॲक्शननुसार कार्बन डायऑक्साईडची क्वांटिटी जर 44.01 असेल म्हणजे याचं सिम्पल ॲटॉमिक मासचे समेशन आहे, कार्बनचं ॲटॉमिक मास आणि ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास. रिॲक्शनमध्ये आपण बघितलं आहे 1 मोल कार्बन डायऑक्साईड यूज केला आहे आणि हा ज्यावेळी 1 मोल असतो तेव्हा प्रोडक्टसुद्धा 1 मोल आहे. तर 1142 ग्राम इतका कार्बन डायऑक्साईड यूज केला तर आपल्याला प्रोडक्टचे किती नंबर ऑफ मोल्स मिळतील. जसे इथं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनचं, म्हणजेच ही व्हॅल्यू आपण वरच्या व्हॅल्यूंसोबत मल्टिप्लाय करतो. सो त्याच पद्धतीने आपण कार्बन डायऑक्साईडसुद्धा करणार आहोत. सो इथे पण रिलेशन तेच यूज केलं आहे 1142 ग्राम CO2 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 44.01 मल्टिप्लाय बाय 1 मोल ऑफ युरिया डिवायडेड बाय 1 मोल ऑफ CO2. फक्त या CO2च्या जागी लास्ट एक जे आपण कॅल्क्युलेशन बघितलं तिथे अमोनिया होता. मेथड सेम आहे. सिम्पल पहिल्यांदा आपण रिॲक्शननुसार जे काही मास आहे, नंबर ऑफ मोल्स रिॲक्टंटचे आहेत आणि प्रोडक्टचे आहेत ते लिहिलेले आहेत. आणि नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहोत, जी काही गिवन क्वांटिटी दिलेली आहे त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन. सो या स्टेपनुसार आपल्याला आन्सर मिळते 25.95 मोल्स. मग आपल्याला आता कम्पेअर करायचं आहे. फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला रिॲक्शनचा प्रोडक्ट मिळाला होता 18.71 मोल्स आणि सेकंड स्टेपमध्ये आहे 25.95. क्वेश्चन फर्स्ट आपल्याला आन्सर करायचं आहे की लिमिटिंग रिएजंट कोणता आहे. तर यावरून आपल्याला क्लिअर होतं की जो काय फर्स्ट प्रोडक्ट आपल्याला मिळाला बाय युजिंग अमोनिया, अमोनियाची क्वांटिटी जी काय आपण यूज केली गिव्हन, त्यावरून जो प्रोडक्ट मिळाला तो कमी क्वांटिटीमध्ये मिळाला. 18.71 ही कमी व्हॅल्यू आहे, 25.95 ही जास्त आहे. सो यावरून क्लिअरली लक्षात येते की लिमिटिंग रिएजंट कोणता असेल, अमोनिया. बिकॉज अमोनियाची क्वांटिटी ज्यावेळी आपण यूज केली 637.2 ग्राम तेव्हा प्रोडक्ट आपल्याला कमी मिळाला आणि कार्बन डायऑक्साईड आपण वापरला तेव्हा हा प्रोडक्ट जास्त मिळाला. सो अमोनिया मस्ट बी द लिमिटिंग रिएजंट बिकॉज इट प्रोड्युसेस द स्मॉलर अमाऊंट ऑफ युरिया. त्यानं स्मॉलर अमाऊंट प्रोड्यूस केली प्रोडक्टची, त्यामुळं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. लिमिटिंग रिएजंट आहे याच्यामध्ये NH3. आता अमोनिया हा जर लिमिटिंग रिएजंट असेल, NH3 म्हणजेच अमोनिया, तर दुसरा ऑब्वियसली जो काही रिॲक्टंट आहे आपला कार्बन डायऑक्साईड तो काय असणार आहे, एक्सेस रिएजंट, जो की एक्सेस क्वांटिटीमध्ये असेल. सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर आपल्याला आता करायचं आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला मिळाले की मास जे काय असेल, म्हणजे रिॲक्शनमध्ये आपला जो काही युरिया हा प्रोडक्ट तयार होणार आहे त्याचं टोटल मास ते सुद्धा ग्राममध्ये आपल्याला सांगायचं आहे की किती ग्राम प्रोडक्ट तयार होईल. सो यासाठी आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. फर्स्ट मोलर मास काढायचे, जो काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेमेंटच्या ॲटॉमिक मासेसची समेशन. मोलर मास ऑलरेडी फर्स्ट टॉपिकमध्ये आहे.
इवन या टॉपिकमध्ये सुद्धा आपण ही टर्म बघितलेली आहे. सिम्पल जे काय ॲटॉमिक मासेस असतील प्रत्येकाचे, नायट्रोजनचं, हायड्रोजनचं, कार्बन, ऑक्सिजन, ते ॲड करायचे आहेत आणि ते आपल्याला मिळतं 60.06 60.06 आणि हेच आपण यूज करणार आहोत कॅल्क्युलेशनसाठी. सो कन्व्हर्जन फॅक्टरला आपण यूज करणार, म्हणजेच नंबर ऑफ मोल्स आपण कन्वर्ट करणार ग्राममध्ये. सो ते कसे करायचे, कुठल्याही कंपाऊंडचं 1 मोलची व्हॅल्यू म्हणजेच काय असते आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की त्याचं जे काय टोटल मास निघेल तितकी क्वांटिटी म्हणजेच त्याचं 1 मोलची व्हॅल्यू असते. मग आता या कंपाऊंडचं जे काही मास आपल्याकडे आहे ते आहे 60.06 म्हणजे 60.06 ग्राम इतका युरिया तुम्ही घेतला तर ते असणार आहे 1 मोल ऑफ युरिया. मग इथे हे सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं आहे, म्हणजे 1 मोल इज इक्वल टू 60.06 असेल तर 18.71 मोल्स म्हणजे किती. ओके, लक्षात येते काय बघा, 1 मोल म्हणजेच काय असणार आहे 60.06 म्हणजेच सिम्पली या युरियाचं वेट घेतलं आहे आपण, जे काय त्याचे ॲटॉमिक मासेस आहेत ते ॲड केले आणि त्याचं वेट. मग 1 मोल इज इक्वल टू 60.06 तर 18.71 मोल युरिया म्हणजे किती. मग क्रॉस मल्टिप्लाय झाल्यानंतर याला 60.06 मल्टिप्लाय होईल आणि 1 मोल डिवायडेशनमध्ये येईल. सो वी विल गेट दी आन्सर ॲज 1124 ग्राम ऑफ युरिया. म्हणजे जे काय सेकंड क्वेश्चन होता आपला मास ऑफ युरिया, जो काही प्रोडक्ट आहे त्याचं मास फाइंड आउट करायचं आहे, ते सुद्धा आपल्याला मिळालं 1124 म्हणजे 1124 ग्राम, 1124 ग्राम युरिया. सो फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेत. थर्ड क्वेश्चन होता आपल्यासाठी जो काय एक्सेस रिएजंट याच्यामधला जो की कार्बन डायऑक्साईड आहे, तो एक्सेस रिएजंट आहे हे पहिल्या आन्सरवरून आपल्याला क्लिअर झालं, बिकॉज अमोनिया हा लिमिटिंग रिएजंट होता. सो ऑब्वियसली कार्बन डायऑक्साईड हा एक्सेस असणार आहे, पण तो एक्सेस आहे म्हणजेच किती एक्स्ट्रा आहे ते सुद्धा आपल्याला इन ग्राम्समध्ये सांगायचं आहे. सो यासाठी सुद्धा आपण काही कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. ते कसे आहेत बघा. स्टार्टिंग विथ दी 18.71 मोल्स म्हणजे आपण ज्या काही 2 व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या होत्या CO2 वरून आणि अमोनियावरून, त्यातली पहिली व्हॅल्यू आपण यूज करतो फॉर दी कॅल्क्युलेशन. 18.71 मोल्स जे आहे युरियाचं ते आपण यूज करणार. वी कॅन डिटरमाइन द मास ऑफ कार्बन डायऑक्साईड दॅट इज रिॲक्टेड. ओके, या व्हॅल्यूवरून आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मग रिॲक्शनमध्ये आपल्याकडे ऑलरेडी आहे युरिया 1 मोल तयार होतो, ज्यावेळी आपण नंबर ऑफ मोल्स कार्बन डायऑक्साईडचे 1 मोल यूज करतो आणि तेच ग्राममध्ये घेतलं तर 44.01. मग 18.71 मोल्स इतका प्रोडक्ट मिळायचा आपल्याला असेल तर या क्वांटिटीज काय असतील, कार्बन डायऑक्साईडची क्वांटिटी काय असेल, बिकॉज तोच एक्सेस रिएजंट आहे. तर आपल्याला हे मास कॅल्क्युलेशन करण्यासाठी इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 18.71 मल्टिप्लाय बाय 1 मोल ऑफ CO2 डिवायडेड बाय 1 मोल ऑफ प्रोडक्ट. हे जे आहे ते डिवायडेशनमध्ये जातं आणि 1 मोल हे असेल ते न्यूमरेटरमध्ये. सेम वे 44.01 हे न्यूमरेटरमध्ये आणि 1 मोल डिवायडेशनमध्ये. सो यानुसार आपल्याला एक आन्सर मिळतं, ते आहे 823.4 ग्राम. म्हणजेच रिॲक्शनमध्ये 1 मोल ऑफ CO2 वापरल्यानंतर 1 मोल ऑफ युरिया मिळाला. तसंच 18.71 मोल्स इतका प्रोडक्ट जर आपल्याला मिळायचा असेल तर हे कार्बन डायऑक्साईडची जी काही क्वांटिटी आहे ती किती लागेल आणि ती सुद्धा ग्राममध्ये फाइंड आउट करतोय आपण. सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, त्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं 823.4. नाव फायनल आन्सर आपल्याला काढायचं आहे आता. दी अमाऊंट ऑफ CO2 रिमेनिंग, जो काय एक्सेस रिएजंट आहे तो किती एक्स्ट्रा यूज केला ते सांगायचं आहे आपल्याला. इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन इनिशियल अमाऊंट अँड दी अमाऊंट रिॲक्टेड. म्हणजे स्टार्टिंगला तो रिॲक्टंट आपण किती यूज केला आणि त्यानंतर त्यातली किती अमाऊंट रिॲक्ट झाली. बिकॉज एक्सेस रिएजंट काय असतो तर जो लिमिटिंग रिएजंटसोबत कम्प्लीट रिॲक्ट झालेला असतो. लिमिटिंग रिएजंटची जेवढी काय क्वांटिटी असेल तेवढीच क्वांटिटी एक्सेस रिएजंटची सुद्धा यूज झालेली असते आणि ती क्वांटिटी सोडून बाकीचा पार्ट तो शिल्लक असतो.
तर स्टार्टिंग आपण 1142 ग्राम घेतलं होतं आणि त्यामधला यूज झालेली क्वांटिटी जी आहे ती फक्त 823.4 आहे. म्हणजे एवढाच कंपाऊंड यूज झाला, तेवढ्याचीच रिॲक्शन झाली, बिकॉज अमोनिया आपल्याकडे कमी होता. 637.2 एवढाच अमोनिया होता. सो त्याच्याशी कंपॅरिझन केलं तर 823.4 इतका आपला कार्बन डायऑक्साईड यूज झालेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला क्वांटिटी युरियाची जी काही मिळाली ती. त्यामुळे शिल्लक अमाऊंट आपल्याकडे जी राहिली ती भरपूर आहे आणि तीच म्हणजेच काय, एक्सेस. सो मास ऑफ CO2 रिमेनिंग जे आहे ते काय असणार आहे, स्टार्टिंगला जेवढी आपण क्वांटिटी यूज केली ती आणि त्यामधला ॲक्च्युअल कंपाऊंड आपला रिॲक्ट झाला त्यांचा डिफरन्स. सो 1142 मायनस 823.4. सो आन्सर आपल्याला मिळतं 318.6, म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली जर आपण राऊंड ऑफ केलं तर 319 ग्राम. ऑल राईट. सो आय होप लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट या टर्म्स लक्षात आले असतील. लिमिटिंग रिएजंट म्हणजेच काय असतो, सिम्पली ज्या रिॲक्टंटमुळे आपल्याला प्रोडक्टची क्वांटिटी कमी मिळते, आणि एक्सेस म्हणजे जो एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये असतो, जो की शिल्लक राहतो. दोन रिॲक्टंटपैकी एक लिमिटिंग असतो, दुसरा एक्सेस. लिमिटिंगची क्वांटिटी जेवढी असेल तेवढ्याच क्वांटिटीसोबत एक्सेसची क्वांटिटी रिॲक्ट होते आणि उरलेला कंपाऊंड जो आहे तो शिल्लक राहतो एक्सेसचा. ओके. सो एक्सेस जे काय होतं ते आपण फाइंड आउट केलं आहे. लिमिटिंग रिएजंटसुद्धा आपण फाइंड आउट केला, अमोनिया. आणि सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला माससुद्धा विचारलं होतं, जे की सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहेत. ज्या काही क्वांटिटीज दिलेल्या असतील त्या आपण गिवन म्हणून घेतो आणि देन जो काही डाटा दिलेला असेल त्यावरून आपण कॅल्क्युलेशन्स म्हणजे सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन्स. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द लिमिटिंग रिएजंट. So we will discuss the next point in the next lecture.